तुझा फोन कधीपासून वाजतोय, उचलत का नाहीस? नंतर उचलतो. आता मी काही महत्वाच्या कामामध्ये जरा व्यस्त आहे. काही नवीन व्यवसाय कल्पना आहे का? पण इतकं फोन कोण करत आहे? ते वित्तीय बाजारात मी ट्रेडिंग करण्यासाठी लोन उचलले होते ना, यासाठी हे लोक सारखं सारखं फोन करतायत. लोन? तू सांगितलंही नाही लोन विषयी. तुला नाही समजणार. मोठ्या फायद्यासाठी छोटी रिस्क घ्यावीच लागते. माझे काही मोठे सौदे होण्याची वाट बघतोय फक्त. नंतर मग नफाच नफा आहे. मग लोनही फेडून टाकेन आणि घरात चांगले पैसे देखील येतील. फक्त थोडा वेळ पाहिजे. पण जर बाजारात पैसे नाही आले आणि बुडले तर आपण पैसे कसे परत करणार? थोडं शांत राहा ना. मला माहिती आहे काय करायचंय ते. हे बघ, बाजार आता माझ्या हितामध्ये होतोय. बाजारात तुला सुखच नाही दुःखही मिळेल बेटा. लोन घेऊन ट्रेडिंग करणं समजूतदारपणा नाहीये. व्यवहार करण्या अगोदर तू व्यवस्थित रिसर्च केलायस ना? मी रिसर्चमध्ये वेळ घालवला तर ट्रेडिंगच्या काही सुवर्ण संधी सुटू शकतात. यासाठी मी काही सोशल मीडिया चॅनल्सना सबस्क्राईब केलंय, जे दमदार ट्रेडिंग कॉल्स द्यायचा दावा करतात. अरे हे काय, मार्केट पुन्हा पडायला लागलं. अशाने तर मी कंगाल होईन. मला वाटलं होतं की यावेळी मला मोठा नफा होईल. आता लोन कसे फेडणार मी? अरे देवा. लगेच फायदा मिळवण्यासाठी बऱ्याचदा नुकसान भोगावं लागतं. अनरजिस्टर्ड ॲडवायझर्स किंवा हँडलिस्टच्या ट्रेडिंग टिप्सवर विश्वास ठेवू नका. ट्रेडिंग करण्या अगोदर रिसर्च नक्कीच करा. समजूतदार व्हा. योग्य निवेश करा.